हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 17 सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि 18 सप्टेंबरला पितृपक्षातील पहिलं श्राद्ध घातलं जाणार आहे। तर दरवर्षी भाद्रपद मासात पितृपक्ष हा प्रारंभ होतो आणि तो 16 दिवस राहतो। तर याच कालावधीत पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केलं जातं। तर या काळात श्राद्ध घातल्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो। त्याचप्रमाणे व्यक्ती पितृदोषापासून मुक्त होतो आणि त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते। त्याचबरोबर त्यांच्या पूर्वजांचा जन्म मृत्यूच्या चक्रातनं त्यांना मुक्ती मिळते आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती होते असं सुद्धा म्हटलं जातं। तर या पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज, आपले पितर हे कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात। आणि म्हणूनच या पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांच्या श्राद्धासोबतच काही महत्त्वाचे उपाय सुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी सांगितले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। तर आजपासून पितृपक्ष संपेपर्यंत कधीही तुम्हाला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे। ही वस्तू खाऊ घातल्यामुळे एका रात्रीत तुमचे चांगले दिवस सुरू होतील, आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील आणि तुमचं जे आयुष्य आहे तर ते सुखी होऊन तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल। 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा तुमचा नष्ट होईल। तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, प्रत्येक घरामध्ये थोडाफार पितृदोष हा असतोच। जर घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। पितृदोष हा आपल्याला का लागत असतो? कारण आपल्याकडनं आपल्या पितरांची हवी तेवढी सेवा जी आहे तर ती होत नाही। आपण फक्त पितृपक्षाच्या काळामध्येच पितरांचा तिथीनुसार श्राद्ध करत असतो आणि वर्षभरामध्ये आपण पितरांची आठवण सुद्धा काढत नाही। खरं तर पहा, संपूर्ण वर्षामध्ये जेव्हा अमावस्या येत असते तर त्या अमावस्येला, पौर्णिमेला थोडीफार आपण आपल्या पितरांची सेवा ही नक्की करावी, जेणेकरून पितृ हे आपल्यावरती प्रसन्न राहतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात। म्हणूनच आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात। पण सर्वांकडनंच आपल्याला पितरांना त्यांची सेवा जी आहे तर म्हणावी तशी होत नाही किंवा हवी तेवढी होत नाही आणि म्हणूनच आपले पितृ जे आहेत तर ते आपल्यावरती नाराज होत असतात आणि त्यामुळे घरामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होते। जसं की पहा, आपल्या पूर्वजांना राग आला तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट येतात, यालाच पितृदोष म्हणतात आणि त्यामुळे घरात अनेक प्रकारच्या घटना ज्या आहेत तर त्या घडू लागतात। जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी विनाकारण ताणतणावात असेल किंवा तुम्हाला याचे कारण समजत नसेल तर त्यामागचे एक कारण म्हणजे पितृदोष हा असू शकतो। तर अशा स्थितीमध्ये पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात। कोणत्याही कारणाशिवाय तुमची जर झोप उडाली असेल किंवा तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील तर हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे। पितरांची नाराजी घरातील सुख शांती राहून घेते आणि नात्यामध्ये अंतर हे येत असतं। त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच वेळेला घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील तर हे सुद्धा एक पितृदोषाचं लक्षण जे आहे तर ते असू शकतं। त्याचप्रमाणे विवाह योग्य मुला मुलींची लग्न न होणं, संततीचं सुख न मिळणं किंवा संतती वाढीस अडथळा येणं हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे। आणि हा पितृदोष फक्त आपल्या सासू सासऱ्यांचा म्हणजे आपल्या मागची पिढी जी असते तर त्यांचाच लागू शकतो असं काही नाही। पितृदोष हा 3 पिढ्यांचा सुद्धा असू शकतो किंवा 7 पिढ्यांचा सुद्धा पितृदोष हा आपल्याला लागू शकतो। बऱ्याच वेळेला असं होत असतं की आपल्या घरातील जे आपले पूर्वज असतात तर ते आपल्या घरातील एखादी व्यक्ती असेल आणि तिचा अचानक मृत्यू झालेला असेल किंवा अपघात झाला असेल किंवा इतर कुठल्याही आजाराने अचानक मृत्यू पावलेली असेल तर त्या व्यक्तीच्या अनेक इच्छा ज्या आहेत तर त्या अपूर्ण राहिलेल्या असतात आणि त्यामुळे या इच्छा पूर्ण होण्यासाठी, त्यांची शांती होण्यासाठी आपण पितृपक्षामध्ये श्राद्ध घालत असतो। आणि जर आपल्याकडनं हे श्राद्ध नाही झालं किंवा काही उपाय त्यांच्यासाठी आपण जर नाही केले तर नक्कीच आपल्याला पितृदोष हा भोगावा लागत असतो। आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये तुम्हाला हा एक उपाय नक्की करायचा आहे। तर पहा, पितृदोष दूर होण्यासाठी आपण अनेक पैसे खर्च करत असतो, एखादी मोठी शांती घालत असतो, पण ही शांती घालूनही तुम्ही कितीही
पैसा खर्च केला तरीही पितृदोष हा दूर होत नाही। पितृदोष हा काही उपायातून किंवा सेवेतून जो आहे तर तो दूर होत असतो आणि म्हणूनच आपल्याला गाईला ही जी वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे। तर तुम्हाला या पितृपक्षाच्या काळामध्ये दररोज शक्य झालं तर दररोज तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जर तुमच्या घरीच गाय असेल किंवा तुमच्या अगदी घराच्या शेजारी गाय असेल तर दररोज तुम्हाला गायीची पूजा करणं शक्य असेल आणि गायीला ही वस्तू खाऊ घालणं शक्य असेल तर तुम्ही दररोज गायीला ही वस्तू खाऊ घाला। पण ज्यांच्या घरी गाय नाही किंवा गाय अगदी दूर आहे किंवा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी गोशाळेमध्ये जावं लागत असेल तर तुम्ही हा उपाय पितृपक्षामध्ये एकदा सुद्धा केला तरी सुद्धा चालेल। तर आपल्याला काय करायचं आहे, एक भाकरी बनवायची आहे। तर तुम्ही ही भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची किंवा चपाती सुद्धा बनवली तरीही चालेल। जेव्हा तुम्ही भाकरी किंवा चपाती बनवणार आहात त्यामध्ये थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते घालायचे आहेत आणि हे काळे तीळ घालून तुम्हाला ही भाकरी किंवा चपाती बनवायची आहे। त्यानंतर ही भाकरी किंवा चपाती तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहे आणि सोबतच तुम्हाला हळदी कुंकू जे आहे तर ते सुद्धा घ्यायचं आहे आणि ही भाकरी घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे। जाताना तुम्हाला थोडंसं पाणी घेऊन तुम्ही जाऊ शकता। केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गायीच्या पायावरती हे पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर गायीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही भाकरी तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे। जर तुमच्या हाताने तुम्हाला गायीला ही भाकरी खाऊ घालणं शक्य असेल तर हाताने तुम्ही गायीला ही भाकरी खाऊ घाला। नसेल शक्य तर तुम्ही समोर ठेवली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर जेव्हा गायीची ही भाकरी खाऊन होईल तेव्हा तुम्हाला गायीला मनोभावे प्रार्थना करायची आहे। पितरांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे, पितरांची माफी मागायची आहे। पितरांना सांगायचं आहे की आमच्या हातून काही जर चुका घडलेल्या असतील तर त्या माफ करा आणि तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती सदैव असू द्या। आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। कारण पहा, पितृपक्षामध्ये गायीला खूप महत्त्व दिलं जातं। गाय ही स्वर्गात जाण्याची शिडी आहे आणि गायीला स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानलं जातं। आणि जेव्हा तुम्ही ही भाकरी किंवा चपाती गायीला खाऊ घालता तेव्हा ती भाकरी किंवा चपाती तुमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असते आणि त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात। तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या 100% पूर्ण होतात आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की पितृपक्षाच्या काळामध्ये जेव्हा आपण पितरांचं श्राद्ध करतो, जेव्हा आपण काव्यांना घास ठेवत असतो, पण तो घास काव्यांनी ग्रहण नाही केला किंवा काव्यांनी घेतला नाही तर तोच घास आपण उचलून गायी समोर सुद्धा ठेवत असतो। गाय तो घास घेत असते आणि तो घास आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचवत असते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो न चुकता करायचा आहे। जर तुम्ही पितृपक्षामध्ये कुठलंही श्राद्ध नाही केलं, कुठलीही तिथी तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला तुमच्या पितरांचं श्राद्ध घालू शकता। तसेच पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी, आयुष्य जे आहे तर ते सुखी होण्यासाठी तुम्हाला असे काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते पितृपक्षामध्ये करायचे आहेत। तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।